श्रीमन्महादिगणपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। या कुंदेन्दु तुषारहार धवला या शुभ्र वस्त्रान्विता या वीणावरदंड मंडितकरा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभुदिवीर देवै सदा वंदिता। सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानंद माधवं। गोपाल कृष्ण भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। समर्थ सद्गुरु श्री रामदास स्वामी महाराज की जय। भारत माता की जय। जयाचे निर्लेप अनुलेपू करी जे अनंगुही सर्वांगी धरी तया सुगंधाची थोरी कवण नव्वाणी। ऐसी एकैक शृंगार शोभा पाहता अर्जुन जातसे क्षोभा। देवीची देवो बैसला की उभा का सिंया तू हे नवे। बाहेर दिठी उघडोन पाही तव आघवे मूर्तिमय देख तू जाये। मग आता न पाहे म्हणून उगार आहे तरी आतुही तैसेची। अनावरे मुखे समोर देखे तया भेणे पाठी मोरा जवठाके। तव तयाही कडेसी मुखे करचरण तैसेची। अहो पाहता कीर प्रतिभासे येथ नवलाओ काय असे। परीन पाहताही दिसे चोज आईका। कैसे अनुग्रहाचे करणे पार्थाचे पाहणे आणि न पाहणे। तयाही सकट नारायणे व्यापून घातले। अलिप्त परमात्मा ज्या चंदनाच्या उटीच्या आपल्या अंगाला लेप करतो स्वतः सर्वांग सुंदर असा मदनही आपल्या सर्वांगावर ज्या उटीला धारण करतो त्या चंदनाच्या सुगंधाचे वर्णन कोण करू शकेल। अशा रीतीने विश्वरूपाची एक एक सौंदर्य शोभा पाहत असता अर्जुन अगदी भांबावून गेला। तसेच देव बसले आहेत उभे आहेत की निजले आहेत हे त्याला काहीच कळेना। अर्जुन दृष्टी उघडून बाहेर पाहू लागला तेव्हा त्याला सर्व मूर्तिमय दिसू लागले आणि आता बाहेर दृष्टी उघडून पाहत नाही असे म्हणून तो डोळे मिटून स्तब्ध राहिला। तर आतही त्याला तसेच सर्व मूर्तिमय दिसू लागले। दृष्टी समोर विश्वरूपाची असंख्य विशाल मुखे पाहून भीतीने अर्जुन विश्वरूपाकडे पाठ करून उभा राहिला असता तिकडेही त्याला तशीच विश्वरूपाची असंख्य व विशाल मुखे व करचरण अधिक दिसू लागले। अहो दृष्टीने पाहत असताना अर्जुनाला विश्वरूप दिसावे यात काय आश्चर्य आहे। पण तो पाहत नसताना देखील त्याला विश्वरूप दिसत होते हे नवलय का। भगवंताच्या कृपेचे करणे कसे आहे पहा। अर्जुनाचे पाहणे व न पाहणे या दोहोलाही भगवंतांनी व्यापून घेतले। जेवढे काही पंचभौतिक जडविनाशी पदार्थ आहेत ते सर्व देश काल वस्तू या तिन्ही मर्यादेने मर्यादित असल्यामुळे ते ज्ञानाने आहेत असे करतात तेव्हाच ते असतात। जेव्हा त्यांचे ज्ञान होत नाही म्हणजे ते आहेत असे कळत नाही तेव्हा ते नसतात। पण परब्रह्म अद्वैत एक जिनसी व त्याच्याहून दुसऱ्या वस्तूचे अस्तित्वच मानता येत नाही इतके व्यापक असल्यामुळे व त्याची ज्ञानदृष्टी ही तशीच नित्य अविनाशी असल्यामुळे ज्याप्रमाणे त्या परब्रह्माचे अस्तित्व व नास्तित्व पाहण्यावर किंवा न पाहण्यावर अवलंबून नसते त्याप्रमाणेच श्री ज्ञानेश्वर माऊलींनी येथील विश्वरूपाचे अस्तित्व व नास्तित्व अर्जुनाच्या पाहण्यावर किंवा न पाहण्यावर अवलंबून नव्हते असे विधान करून परमेश्वराचे नामरूप रहित असणारे साकार स्वरूप देखील परमेश्वराच्या नामरूप रहित निराकार स्वरूपाप्रमाणे शुद्ध व नित्य असते असे दाखवले आहे। म्हणून आश्चर्याच्या पुरी एकी पडिला ठाये ठाव थडी ठाकी तब चमत्काराची आणखी महारणवी पडे। ऐसा अर्जुनू असाधारणी
आपुलिया दर्शनाचे निविंदाने कवळूनी घेतला तेने अनंत रूपे. तो विश्वतोमुख स्वभावे आणि तेची दाबावया लागी पांडवे. प्रार्थिला आता आघवे होऊनी ठेला आणि दीपे का सूर्य प्रगटे अथवा निमूट नील्या देखावेची खुंटे. तैसी दिठी नव्हे जे वैकुंठे दिदली आहे. म्हणून किरीटीसी दोही परी ते देखणे देखे अंधारी. हे संजयो हस्तिनापुरी सांग तसे राया. म्हणे किंबहुना अवधारिले पार्थे विश्वरूप देखिले. नाना आभरणी भरले विश्वतोमुख. म्हणून एका आश्चर्याच्या पुरात अडकलेला पडलेला अर्जुन त्या आश्चर्याच्या पुरातून बाहेर पडून थडीला लागतो. तोच तो तेथे दुसऱ्या चमत्काराच्या समुद्रात पडत असे. याप्रमाणे अलौकिक अशी अनंत रूपे धारण करणाऱ्या विश्वरूप परमेश्वराने आपल्या विश्वरूपाच्या दर्शनाची लीला दाखवून अर्जुनाला संपूर्ण व्यापून टाकले. भगवान श्रीकृष्ण स्वभावताच सर्वव्यापी व सर्वतोमुख आहे आणि अर्जुनाने तो स्वभावता सर्वतोमुख व सर्वव्यापक कसा आहे हेच पाहण्याची इच्छा करून तसे विश्वरूप दाखवण्याची भगवंताला प्रार्थना केली व भगवान त्याच्या समोर तात्काळ विश्वरूप होऊन राहिले. भगवंतांनी विश्वरूप पाहण्याकरता अर्जुनाला जी दृष्टी दिली ती दिव्याच्या किंवा सूर्याच्या साह्याने पाहू शकणारी किंवा ती मिटली असता पाहणेच होणार नाही अशी नव्हती. म्हणून अर्जुन डोळे मिटून व डोळे उघडे ठेवून अशा दोन्ही प्रकाराने अंधारी म्हणजे दिव्याच्या किंवा सूर्याच्या प्रकाशा वाचून विश्वरूप पाहत होता. असे हस्तिनापुरी धृतराष्ट्राला संजय सांगू लागला. संजय म्हणतो, किंबहुना नाना अलंकाराने अलंकृत झालेले व सर्वत्र मुखे असलेले असे विश्वरूप अर्जुनाने पाहिले. हे आपण ऐकले ना. दिवी सूर्य सहस्रस्य भवेद्युगपदुत्थिता यदि भाः सदृशी सा स्याद्भासस्तस्य महात्मनाः. तत्रैकस्थं जगत्कृष्णं प्रविभक्तमनेकधा अपश्यद्देवदेवस्य शरीरे पाण्डवस्तदा. तताह स विस्मयाविष्टो ह्यष्टरोमा धनञ्जयः प्रणम्य शिरसा देवं कृताञ्जलिरभाषत. आकाशात हजारो सूर्य एकदम प्रकट झाले असता जो प्रकाश होईल त्या प्रकाशाची महात्म्या विश्वरूपाच्या तेजाला काहीशी उपमा देता येईल. तेव्हा अर्जुनाने देवांचा देव जो विश्वरूप परमात्मा त्याच्या शरीरात एका ठिकाणी स्थित असलेले व अनेक प्रकाराने भिन्न असलेले संपूर्ण जगत तेथेच पाहिले. त्यामुळे अर्जुन अत्यंत आश्चर्यचकित झाला व त्याच्या शरीरावर सर्व आनंदाचे रोमांच उभे राहिले आणि मस्तक खाली करून त्याने देवाला नमस्कार केला व हात जोडून म्हणाला, तिये अंगप्रभेचा देवा नव लावो काही सया ऐसा सांगावा. कल्पांती एकूची मेळावा द्वादशादित्याचा होय. तैसे ते दिव्य सूर्य सहस्त्रवरी जरी उदयजती का एकेची अवसरी. तरी तया तेजाची थोरी उपमू नये. आघवयाची विजूंचा मेळावा कीजे आणि प्रळयाग्नीची सर्व सामग्री आणिजे. देवीची दशकूही मेळविजे महातेजांचा. तरी तिये अंग प्रभेचे निपाडे. हे तेज काही होईल थोडे आणि तया ऐसे कीर चोखडे त्रिशुद्धी नोहे. ऐसे महात्म या श्रीहरीचे सहज फाकतसे सर्वांगीचे तेज. ते मुनिकृपाजी मज दृश्य जाहले. महाराजा धृतराष्ट्रा, विश्वरूपाच्या अंगचे तेज कशासारखे होते ते सांगू गेल्यास कल्पांत समयी 12 आदित्यांचा समुदाय एकत्र होतो
असे ते हजारो दिव्य सूर्य जरी एकाच वेळी उदय पावलेत तरी त्यांच्या त्या एकत्रित झालेल्या तेजांच्या थोरवीची देखील विश्वरूपाच्या तेजाला उपमा देता येणार नाही. त्यातच संपूर्ण विजांचा प्रकाश एकत्र करून आणि प्रलयातील अग्नीची संपूर्ण सामग्री आणून तसेच 10 महातेजही मिळवले असता ते तेज विश्वरूपाच्या अंगप्रभेशी काही थोडीशी बरोबरी करू शकेल, पण ते तंतोतंत विश्वरूपाच्या तेजासारखे कधीच होणार नाही. असे महात्म्या विश्वरूप श्री हरीच्या सर्वांगाचे ठिकाणी असणारे जे साहजिक तेज होते ते भगवान व्यासमुनींच्या कृपेने मीही पाहू शकलो. ते मुनी कृपा जी मज दृश्य झाले. भगवान श्रीकृष्णाच्या कृपेने अर्जुनाला विश्वरूपाचे दर्शन झाले व संजयाला श्री गुरु व्यासांच्या कृपेने त्याच विश्वरूपाचे दर्शन झाले. यावरून श्री गुरुच्या कृपेनेही विश्वरूपाचे दर्शन होते असे स्पष्ट दिसते. आणि ती विश्वरूपी एकीकडे जग आघवे आपुलेनी पवाडे जैसे महोदधी माझी बुडबुडे सिनाने दिसती. आणि महासमुद्राचे ठिकाणी जसे निरनिराळे अनेक बुडबुडे दिसतात तसे त्या विश्वरूपात एका बाजूला संपूर्ण जग आपल्या विस्ताराने भासत होते. येथून आपल्या विश्वरूपाचे ठिकाणी जगाचे उत्पत्ती स्थिती लय कसे होतात हे भगवंतांनी अर्जुनाला दाखवावयास सुरुवात केली आहे. सर्व नामरूपाने एक भगवानच नटला आहे असे ज्ञान नसलेल्या अज्ञानी जीवांना सर्व नामरूपाचा पसारा भ्रमाने जगद्रूप व सत्य भासत असतो, पण भगवंताच्या अद्वैत स्वरूपाचे ज्ञान झाल्यावर मात्र तो संपूर्ण जगत पसारा भ्रमजन्य भासत आहे असा अनुभव येतो. हेच माऊलींनी पुढील आकाशी गंधर्वनगर इत्यादी ओळ्यातून सांगितलेले आहे. मागे ओवी 190 यातील गुणार्थ दीपिकेत विश्वरूपाचा जो दुसरा प्रत्यय म्हणून निर्देशिला आहे तो हाच प्रत्यय होय. का आकाशी गंधर्वनगर भूतळी पिपिलिका बांधे घर नाना मेरूवरी सपूर परमाणु जैसे विश्व आघवेची तया परी तया देव चक्रवर्तीची या शरीरी अर्जुन तिये अवसरी देखता जाहला तेत एक विश्व एक आपण ऐसे अळूमाळू होते जे तुझे पण तेही आटोनी गेले अंतःकरण वीराले सहसा. आकाशात गंधर्वनगर दिसावे किंवा जमिनीवर मुंग्यांनी वारूळ उभारावे अथवा मेरू पर्वतावर सूक्ष्म परमाणू पसरले असावे, त्याप्रमाणे त्यावेळी भगवंताच्या विश्वरूप शरीराचे ठिकाणी अर्जुन संपूर्ण जगदाभास पाहता झाला. तेथे जग ही एक वस्तू असून तिला पाहणारा तिच्याहून निराळा मी ही एक आहे असे जे थोडेसे द्वैत सत्य वाटत होते ते नाहीसे होऊन अंतःकरण एकाएकी विरून गेले. तुला महानंदाचे रे जाहले बाहेरी गात्रांचे बळ हारपोनी गेले आपादपा गुंतले पुलकांचले वार्षिये प्रथम दशे वोहळलया शैलांचे सर्वांग जैसे विरुडे कोमलांकुरी तैसे रोमांच जाहले शिवतला चंद्रकरी सोमकांतू द्रावो धरी तैसिया स्वेदकणिका शरीरी दाटलिया माझी सापडलेनी अलिकुळे जळावरी कमळकलिका जैवी आंधोळे देवी आतुलिया सुखोर्वीचेनी बळे बाहेरी कापे कर्पूर केळीची गर्भपुटे उकलता कापुराचे निकोंदाटे पुलिका गळती तेवी थेबुटे नेत्रो निपडती ऐशी सात्विका ही आठा भावा परस्परे वर्ततसे हेवा तेथ ब्रह्मानंदाची जीवा राणी व फावली उदयलेनी सुधाकरे जैसा भरलाची समुद्र भरे तैसा वेळो वेळा उर्मी भरे उचंबळत असे तैसाची तया सुखानुभवा पाठी केला द्वैताचा सांभाळू दिठी मग उससोनी किरीटी वास पाहिली तेथ बैसला होता जिया सवा तियाची कडे मस्तक खालविला देवा मग जोडून कर संपूट बरवा बोल तू असे आतील महानंद प्रकट झाला बाहेर शरीराच्या अवयवांचे ठिकाणी जे बळ होते ते नाहीसे झाले व पायापासून मस्तकापर्यंत सर्व शरीरावर रोमांच उभे राहिले
वर्षा ऋतूच्या आरंभी ज्याप्रमाणे पर्वताच्या अंगावरून पावसाचे पाणी वाहून गेल्यानंतर गवताचे कोळे अंकुर फुटतात, त्याप्रमाणे अर्जुनाच्या अंगावर रोमांच उभे राहिले. सोमकांत मण्याशी चंद्राच्या किरणांचा स्पर्श झाला असता तो सोमकांत मणी जसा पाझरतो तसे अर्जुनाच्या सर्व शरीरावर घर्मबिंदू दाटून आले. पाण्यातील कमळाच्या कळीत सापडलेल्या भ्रमराच्या समुदायाने ज्याप्रमाणे कमळाची कळी हलू लागते, त्याप्रमाणे आत उठणाऱ्या सुखाच्या उमाळ्यामुळे बाहेर अर्जुनाचे अंग कापू लागले. कापूर उत्पन्न करणाऱ्या कापूर केळीत कापूर दाटला असता ज्याप्रमाणे त्या कापूर केळीची सोपटे उकलली जाऊन त्यातून कापराचे कण गळू लागतात, त्याप्रमाणे अर्जुनाच्या नेत्रातून जलबिंदू पडू लागले. पौर्णिमेला पूर्ण चंद्राचा उदय झाला असता ज्याप्रमाणे भरलेल्या समुद्राला भरती येते, त्याप्रमाणे आत वेळोवेळी उठत असलेल्या आनंदाच्या उर्मीमुळे अर्जुन वारंवार उचंबळू लागला. याप्रमाणे अर्जुनाचे ठिकाणी प्रकट झालेल्या अष्टसात्विक भावात परस्पर स्पर्धा होऊ लागली असता अर्जुनाच्या जीवाला ब्रह्मानंदाचे राज्य प्राप्त झाले. तसेच त्या ब्रह्मसुखानुभवात नंतर पुन्हा देहावर येऊन व द्वैत सृष्टीचा अंगीकार करून अर्जुनाने एक उसासा टाकला व विश्वरूपाकडे दृष्टी केली. तेथ अर्जुन तिकडे बसला होता. तिकडेच अर्जुनाने आपले मस्तक वाकवून देवाला नमस्कार केला व दोन्ही हात जोडून देवाशी प्रेमाने बोलू लागला. अर्जुन उवाच पश्यामि देवांस्तव देव देहे सर्वास्तथा भूत विशेष संघान ब्रह्माणमीशं कमलासनस्थ मृषींच सर्वानुराधाश्च दिव्यान. अर्जुन म्हणतो, देवा, मी तुमच्या या विश्वरूप शरीराचे ठिकाणी सर्व देव, स्थावर जंगम प्राण्यांचे निरनिराळे समुदाय, ब्रह्मदेव, विष्णू, शंकर, सर्व ऋषी व दिव्य नागाधिक पाहत आहे. म्हणे, जय जयाजी स्वामी, नवल कृपा केली तुम्ही, जे हे विश्वरूप की आम्ही प्राकृत देखो. परी साचची भले केले गोसाविया, मज परितोषू जाहला साविया, जी देखीलासी जो इया सृष्टीशी तू आश्रयो. अर्जुन म्हणतो, देवा, तुमचा जय जयकार असो. आपण माझ्यावर विलक्षण कृपा केली, त्यामुळे मी सामान्य पुरुष देखील तुमचे हे विश्वरूप पाहत आहे. हे स्वामी भगवंता, खरोखरच तू माझ्या इच्छेप्रमाणे केलेस आणि मला त्यामुळे अत्यंत संतोष झाला. या संपूर्ण सृष्टीला तूच आश्रय आहेस हे मी आज पाहिले. भगवंताच्या विश्वरूपाचे ठिकाणी सृष्टीचा भास आहे हे ते स्पष्ट सांगितले आहे. देवा मंदराचे नियंग लगे, ठाई ठाई श्वापदांची दांगे, तैसी ये तुझ्या देही अनेगे, देखत असे भुवने. अहो आकाशाची खोळे, दिसती ग्रहगणांची कुळे, का महावृक्षी अविसाळे पक्षी जातीची. तयापरी श्रीहरी तुझ्या विश्वात्मकी ये शरीरे, स्वर्गू देखत असे अवधारी सुरगणेसी. प्रभू महाभूतांचे पंचक, तेथ देख आहे अनेक, आणि भूतग्राम एक एक भूतसृष्टीचे. जी सत्यलोकू तुझ माझी आहे, देखिला चतुरानन हा नोहे, आणि एरीकडे जव पाहे तव कैलासही दिसे. श्री महादेव भवानी येशी, तुझ्या दिसत असे एके अंशी, आणि तू तेही गा ऋषिकेशी, तुझ माझी देखे. पै कश्यपादी ऋषिकुळे, ये तुझिया स्वरूपी सकळे, देखत असे पाताळे पन्नगेशी. किंबहुना त्रैलोक्यपती, तुझिया एकेकाची अवयवाची ये भिंती, ये चतुर्दश भुवने चित्राकृती अंकुरली जाणू. देवा, ज्याप्रमाणे मंदार पर्वताचे अंगावर
श्वापदांचे कळप असावे, त्याप्रमाणे या तुझ्या विश्वरूपाचे ठिकाणी अनेक भुवने मी पाहत आहे. अहो देवा, आकाशाच्या पोटात ज्याप्रमाणे ग्रहांचे समुदाय दिसावे किंवा एखाद्या मोठ्या वृक्षाचे ठिकाणी पक्ष्यांची घरटी असावी, त्याप्रमाणे भगवंता या तुझ्या विश्वरूप शरीराचे ठिकाणी सर्व देव समुदायासह मी स्वर्गलोक पाहत आहे. प्रभो, येथे पंचमहाभूतांचे अनेक समुदाय मी पाहत असून एक एक सृष्टीचे जारज अंडजादी प्राणी समुदायही पाहत आहे. भगवंता, तुझ्या ठिकाणी सत्यलोक आहे. पाहिलेला हा ब्रह्मदेव नव्हे काय? आणि दुसरीकडे जो मी पाहतो तो तुझ्या ठिकाणी कैलासही दिसू लागला. पार्वतीसह वर्तमान भगवान शंकर तुझ्या एका अंशावर दिसत असून भगवंता, तुझे चतुर्भुज रूपही मी तुझ्या विश्वरूपाचे ठिकाणी पाहत आहे. त्याचप्रमाणे कश्यपादी संपूर्ण ऋषींची कुळे या तुझ्या विश्वरूपाचे ठिकाणी मी पाहत असून नागासह वर्तमान अनेक पाताळ लोकही तुझ्या ठिकाणी पाहत आहे. हे त्रैलोक्यनाथा, किंबहुना तुझ्या एक एक अवयवरूप भीतीचे ठिकाणी भिंतीचे ठिकाणी 14 लोकांच्या चित्रांची आकृती चित्तारलेली दिसत आहे. आणि तेथीचे जे जे लोक ते चित्र रचना जी अनेक ऐसे देखत असे अलौकिक गांभीर्य तुझे. आणि त्या 14 लोकातील संपूर्ण प्राणी म्हणजे अनेक चित्रांची रचनाच होय, अशी मी तुझी असामान्य थोरवी पाहत आहे. अनेक बाहुदर वक्त्र नेत्रम पश्यामि त्वां सर्वतोऽनंत रूपम नांदम न मध्यम न पुनस्तवादिम पश्यामि विश्वेश्वर विश्वरूप. सर्व ब्रह्मांडाचे नियमन करणाऱ्या विश्वरूपा जगन्नायका, तुझे हे अनेक बाहू, अनेक उदरे, अनेक मुखे, अनेक डोळे असलेल्या तुला सर्वत्र अनंत रूपाने मी पाहत आहे. त्या तुझ्या विश्वरूपाला आदी मध्य तसेच अंत हे तिन्ही नाहीत, हेही मी पाहत आहे. त्या दिव्य चक्षुचे पैसे चहूकडे जव पाहत असे तव दोरदंडी जैसे आकाश कोंभेले, तैसे एक एक निरंतर देवा देखत असे तुझे करीत आघवेची व्यापार एकेची काळी. हे देवा, तुवा दिलेल्या ज्ञानदृष्टीचा संपूर्ण विकास करून चोहो बाजूला मी जो पाहू लागलो तो जणू काय आकाशाला कोंब फुटावे असे तुझे 2 बाहू दिसत आहेत. त्याचप्रमाणे तुझा एक एक हात एकाच वेळी अखंड सर्व व्यापार करीत आहे असे मी पाहत आहे. जीवाच्या मर्यादित स्वरूपामुळे व अल्पशक्तीमुळे जीवाच्या ठिकाणी कर्माचा किंवा व्यापाराचा आरंभादी क्रम दिसून पडतो आणि त्याच्या अल्पज्ञतेमुळे त्याचे ज्ञानभूत भविष्य वर्तमान असे तिन्ही कालांनी विभागले जाते. पण परमेश्वर सर्वज्ञ सर्व शक्तिमान व सर्व व्यापक असल्यामुळे त्याचे ठिकाणी सर्व व्यापार व सर्व ज्ञाने एकदम एका वर्तमान कालीच असतात. परमेश्वराच्या शक्ती व्यापाराला व ज्ञानाला भूत भविष्य वर्तमान अशी कालाची मर्यादा नसते. मग महाशून्याचे पैसारे उघडली ब्रह्मकटाहाची भांडारे, तैसी देखतसे अपारे उदरे तुझी. जी सहस्त्र शीर्ष याचे दाखले कोडीवरी होतात एकी वेळे, की परब्रह्मची वदन फळे मोडोने आले. तैसी वक्त्रे जी जेऊती तेऊती तुझी देखत असे विश्वमूर्ती, आणि तयाची परी नेत्रपंक्ती अनेका सैघ. हे असो स्वर्ग पाताळ की भूमी दिशा अंतराळ, हे विवक्षा ठेली सकळ मूर्तीमय देखत असे. परब्रह्म जेवढे अमर्याद आहे तेवढेच त्याच्यावर भासणाऱ्या तुझ्या विश्वरूपाची उदरे जणू काय अपार ब्रह्मांडाची भांडारे उघडल्याप्रमाणे दिसत आहेत. अहो जी देवा, तुम्ही सहस्त्र शीर्ष आहात, याची एकाच वेळी कोट्यावधी प्रत्यंतर येत आहेत, किंवा जणू काय परब्रह्मच विश्वरूपी फळाने भरभराटून आले, अशी ही विश्वरूपा तुझी मुखे मी जिकडे तिकडे पाहत आहे. त्याप्रमाणे डोळ्यांच्याही अनेक रंगा मी सर्वत्र पाहत आहे. हे असू दे, पण हा सर्व स्वर्ग, हे पाताळ किंवा ही भूमी, ह्या दिशा, हे आकाश, ही निरनिराळी भाषा वापरण्याची देखील सोय राहिली नाही. तुला संपूर्ण मूर्तीरूप मी पाहत आहे. मूढ मृगांना मृगजळ हे पाणीच वाटते, म्हणून
मनुष्य त्याला मृगजळ म्हणत असला तरी त्याला ते जसे सूर्यप्रकाशाचे कंपन वाटते, त्याप्रमाणे अज्ञानी जीवांना भगवंताचे विश्वरूप अनेक प्रकारच्या वस्तूंनी भरलेले जगत वाटत असले तरी ज्ञानी भक्ताला एक भगवानच सर्व वस्तू रूपाने दिसतो. तुझबीणे एका दियाकडे परमाणूही तुला कोडे, अवकाशू पाहतसे परी न सापडे ऐसे व्यापिले त्वा. ये नाना परी अपरिमिते जे तुली साठविली होती महाभूते, ते तुला ही पवाडू तुवा अनंते कोंदला देखत असे. ऐसा कवणे ठाया हुनी तू आलासी, येथ बैसलासी की उभा आहासी. आणि तू कवणीये मायेची पोटी होतासी, तुझे ठाण केवढे. तुझे रूप वय कैसे, तुझं पहिलीकडे काय असे. तू काही सयावरी आहासी ऐसे पाहिले मिया. तू नाही सशी परमाणू इतकी सूक्ष्म तरी पोकळी कोठे आहे काय, हे मी कौतुकाने पाहत आहे. पण ती कोठे सापडत नाही असे तुवा व्यापिले आहे. ही नाना प्रकारची जेवढी अपरिमित महाभूते ब्रह्मांडात साठवलेली दिसत होती, तेवढा ही संपूर्ण विस्तार अनंता एका तुझ्यानेच भरला आहे असे मी पाहत आहे. असा तू विश्वव्यापक कोणत्या ठिकाणाहून आलास. येथे तू बसला आहेस की उभा आहेस. तू कोणत्या मातेच्या पोटी होतास. तुझे ते स्थान केवढे आहे. तुझे रूप व वय कसे आहे. तुझ्या पलीकडे काय आहे. तू कशावर आहेस हे मी संपूर्ण निरखून पाहिले. तब देखिले जी आघवेची, तरी आता तुझा ठाव तुची. तू कवनाचा नव्हेसी ऐसाची अनादि आयता. हे संपूर्ण मी पाहिले तेव्हा कळून आले की तुझे स्थान तूच आहेस. म्हणजे तुझ्याहून तुझे स्थान निराळे नाही. तू कोणाचाही नव्हेस, म्हणजे तू कोणापासून उत्पन्न झाला नाहीस. असा तू अनादि व सिद्ध आहेस. तुझा ठाव तुची स भगवहा कस्मिन प्रतिष्ठित इति स्वे महिमनी. या श्रुतीचाच हे चरण अनुवाद आहे. तू कवनाचा नव्हेसे ऐसाची अनादि आयता. विश्वरूपाच्या ठिकाणी विश्वरूपाहून दुसऱ्या पदार्थाचा अनुभवच नाही, म्हणून दुसऱ्या कोणापासून त्याची उत्पत्ती मानता येत नाही. अर्थात अनादि आयता म्हणजे विश्वरूप हे उत्पत्ती रहित स्वतः सिद्ध वस्तू स्वरूप आहे. तू उभा ना बैठा, दिघडू ना खुजटा, तुझ तळीवरी वैकुंठा तूची आहासी. तू रूपे आपण यांची ऐसा, देवा तुझी तुझी अवयसा. पाठी पोट परेशा तुझे तुगा, किंबहुना आता तुझे तुची आघवे अनंता. हे पुढती पाहता देखिले मिया. तू उभा नाहीस किंवा बसला नाहीस. तू उंच नाहीस, ठेंगणा नाहीस. भगवंता तुझ्या खाली वर सर्वत्र तूच भरला आहेस. देवा तू रूपाने आपल्यासारखाच आहेस. म्हणजे तू जसा अपरिमित तसे तुझे रूपही अपरिमित आहे. तूच तुझे वय आहेस. म्हणजे तुला जशी मर्यादा नाही तशी तुझ्या विश्वरूपालाही मर्यादा नाही. व तुझे पाठ पोट तूच आहेस. म्हणजे तुझे पाठ पोट इत्यादी अवयवयुक्त शरीर तूच आहेस. किंबहुना आता तुझे सर्व तूच आहेस. म्हणजे तू जसा सच्चिदानंद स्वरूप तसे तुझे अवयवयुक्त शरीर सच्चिदानंद स्वरूप आहे असेच मी वारंवार पाहिले आहे. परी या तुझ्या रूपांतू जी उणीव असे एक असे देखतू, जे आदी मध्य अंतू तीही नाही. पण या विश्वरूपात एकच मला उणीव दिसत आहे, ती म्हणजे तुझ्या विश्वरूपाचे ठिकाणी आदी मध्य अंत हे तिन्ही नाहीत. अनादित्वा निर्गुणत्वात परमात्मा यमव्यय एवाधस्तास्त उपरिष्टास्य पश्चात्स पुरुस्तास्त दक्षिणतः स उत्तरतः स एवेदम इति. स भूमी विश्वतो वृत्वा इत्यादी श्रुतीतून भगवंताच्या नामरूप रहित निराकार स्वरूपाची जी लक्षणे सांगितली आहेत तीच संपूर्ण लक्षणे त्याच्या सगुण साकार स्वरूपाचीही असतात. हेच माऊलींनी वरील वयातून सांगितलेले आहे.
गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय.